नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. एका पित्याने आपल्या जिवंत मुलीचं श्राद्ध घातल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पित्याच्या या कृतीमुळे गावात खळबळ उडाली. एका प्रेम प्रकरणातून मुलगी घरातून पळून गेली. हे कृत्य जिव्हारी लागल्यानं मुलीच्या वडिलांनी थेट आपल्या लेकीचं जिवंतपणी श्राद्ध घातलं. त्यांनी पाहुण्यांना आणि गावकऱ्यांना घरी बोलावून जेवू घातलं. या प्रकारानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. रायबाग तालुक्याच्या नागराळ गावातील 19 वर्षीय तरुणी सुष्मिता हिचं गावातील विठ्ठल बस्तवाडे नावाच्या 29 वर्षीय तरुणासोबत प्रेम संबंध होते. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. विठ्ठल बस्तवाडे हा तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं, पण सुष्मिताच्या कुटुंबियांचा अशा प्रेम संबंधांना विरोध असल्यानं दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मुलगी पळून गेल्यानं घराण्याच्या संस्काराला धक्का बसला. या विचाराने वडील अत्यंत दुःखी झाले. आपल्यासाठी आता मुलगी जणू मेली आहे असं समजून त्यांनी मुलीच्या जिवंतपणीच तिचं श्राद्ध घातलं. मुलगी जिवंत असताना वडिलांनी तिचं श्राद्ध घातल्यानं पंचक्रोशीमध्ये ही घटना चर्चेचा विषय बनली असून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेळगाव शहर शाखेतर्फे विजयादशमी उत्सव व पथसंचलन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भव्य पथसंचलन सोहळ्यास तयारी जय्यत झाली होती. प्रारंभी प्रार्थना झाल्यानंतर शहरात पथसंचलनाला सुरुवात झाली. सरदार्स मैदानापासून या संचलनाला सुरुवात झाली. पुढे काकतीवेस रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, गोंधळी गल्ली, कॉलेज रोड मार्गे लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानात सांगता झाली. यावेळी सेवक सदंड गणवेशात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी नवरात्री उत्सव हा आराधना आणि शक्तीचा उत्सव आहे. शिव म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे पार्वती. हिंदूंची जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना सुपरिचित आहे. सर्व जाती धर्माच्या व्यक्ती संघात कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. संचलनानंतर लिंगराज कॉलेजच्या मैदानात शारीरिक कवायती झाल्या. यामध्ये स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. याबरोबर योग, व्यायाम आणि घोष प्रदर्शन झाले. तसेच बँड पथकाने उत्कृष्ट सादरीकरण करून आकर्षण वाढवले. रविवारी संघाचे पथसंचलन शांततेत व उत्साहात पार पडले. याप्रसंगी शेकडो सेवक सदंड उपस्थित होते. सुळेभावी गावामध्ये एका बंद घरात घुसून चोरट्यांनी 6 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गीता दुधनी यांनी मारिहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी गीता दुधनी घरी विश्रांती घेत असताना अनोळखी चोरट्याने घरात प्रवेश करून दागिने चोरले. चोरीची घटना उशिरा त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने तातडीने पोलिसांना माहिती दिली. मारिहाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घराची पाहणी व पंचनामा केला. चोरट्याने घरातील 6 तोळे दागिने कसे आणि कुठून चोरले याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे सुळेभावी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांसाठी लवकरच 18,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती आज रविवारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधु एस बंगारप्पा यांनी दिली. या भरतीमध्ये 12,000 शिक्षक सरकारी शाळांसाठी तर 6,000 अतिथी शिक्षक अनुदानित शाळांसाठी असणार आहेत. आज रविवारी शिवमोग्गा प्रेस ट्रस्ट आयोजित संवाद कार्यक्रमात बोलताना मंत्री बंगारप्पा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की पदभार स्वीकारल्यानंतर 11 महिन्यांच्या आत राज्यातील सुमारे 13,500 शिक्षकांची यशस्वी भरती करण्यात आली आहे. तसेच अनुदानित शाळांना त्यांच्या गरजेनुसार अतिथी शिक्षक नियुक्त करण्याची मुभा देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी ही भरती महत्त्वाची ठरणार असून लवकरच यासाठीची अधिसूचना जारी केली जाणार आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. सांब्रा रेल्वे स्थानकावर मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेल्वे थांबवण्यात आली आहे. बेळगाव ते मिरज दरम्यान ही रेल्वे सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. ही रेल्वे सुरू झाली तर बेळगावहून थेट मिरजला जाणाऱ्या प्रवाशांची अधिक सुलभ सोय होणार आहे. सांब्रा स्टेशनवर थांबलेल्या या मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेल्वेबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेल्वे ही 2 शहरांना जोडणारी इलेक्ट्रिक रेल्वे आहे. आतापर्यंत बेळगावला अशी रेल्वे उपलब्ध नव्हती.
विशेष म्हणजे या रेल्वेमध्ये बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकतात. बेळगाव मिरज व लोंढा मिरज या मार्गावर या रेल्वेची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर प्रवाशांना या रेल्वेतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. साऊंड बॉक्सच्या आत लपवून गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तस्कराला अबकारी विभागाने कणकुंबी तपासणी नाक्यावर अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव अक्षय सहदेव मॅगिनमनी, वय 30, राहणार होसूर असं आहे. KA 22D3030 क्रमांकाच्या मालवाहतूक टेम्पोची तपासणी करताना 10 साऊंड बॉक्समध्ये लपवलेले 34 बॉक्स दारूचे सापडले. एकूण 287 लिटर गोवा बनावटीच्या दारूची किंमत 15,06,240 रुपये असल्याचं निष्पन्न झालं. ही धाडसी कारवाई अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजुनाथ मेळीकेरी, जयराम हेगडे, बाळगौडा पाटील, मंजू मास्तमर्डी व यलगौडा पाटील यांनी संयुक्तपणे केली. सदर प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून दारू तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या नव्या क्लुप्त्या लक्षात घेता सीमावर्ती भागामध्ये गस्त व तपासणी वाढवण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन करून संशयास्पद वर्तन करणाऱ्या एका युवकाला एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीचं नाव प्रतीक श्रीधर शिंदे, वय 28, राहणार शिवाजी गल्ली, शाहूनगर, बेळगाव असं असून तो नेहरू नगर येथील महादेव मंदिराजवळ संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं काहीतरी अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं लक्षात आलं. एपीएमसी पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तलवार बाळगणाऱ्या एका युवकाला कॅम्प पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून एक धारदार तलवार जप्त केली आहे. आसिफ मोहम्मद गौस, तहसीलदार, व 41, राहणार टेंगेनकेरा गल्ली असं त्याचं नाव आहे. कॅम्पच्या पोलीस उपनिरीक्षक ए रुक्मिणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट चाळजवळ त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता एका पोत्यात गुंडाळलेली तलवार आढळून आली. त्याच्यावर पोलीस स्थानकात कॅम्प FIR दाखल करण्यात आलाय. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजासारख्या अंमली पदार्थांचं सेवन करत असलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. गणपती शंकर अरगंजी, वय 28, राहणार माविनकट्टी, तालुका बेळगाव असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. तो नेहरू नगर येथील महादेव मंदिराजवळील सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वर्तन करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने काहीतरी अंमली पदार्थ सेवन केल्याचं लक्षात आलं. एपीएमसी पोलीस ठाण्याचे ASI व त्यांच्या पथकाने आरोपीला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं. वैद्यकीय अहवालात गांजाचं सेवन केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे ढगफुटी, ग्लोबल वॉर्मिंग आणि जमिनीवरील तापमान वाढ यासारख्या पर्यावरणीय समस्यांना आळा घालण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे झाडे लावा, झाडे वाढवा. याच संदेशाचा जागर करत डिव्हाइन हेल्पिंग हँड्स संघटनेच्या वतीने मराठा मंडळ होनगा हायस्कूलच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात हायस्कूलचे शिक्षक वृंद, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितींमध्ये मुख्याध्यापक RS गिंडे, सहशिक्षक DB वाडकर, YF पाटील आणि SR धानोजी यांचा समावेश होता. डिव्हाइन हेल्पिंग हँड्सचे कार्यकर्ते राजू राऊत, गीता राऊत, गजानन गव्हाणे, सुनीता गव्हाणे, आशिष गव्हाणे आणि हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मिळून परिसरात विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे व संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी हिरे बागेवाडी येथील जागेमध्ये तात्पुरते शेड उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शिवाय निर्बीजीकरणाचा ठेका देण्यासाठी फेरनिविदा काढली आहे. नवा ठेकेदार निश्चित झाल्यास हिरे बागेवाडी येथील निर्बीजीकरणाची क्षमताही वाढवण्यात येणार आहे. सध्या शहरामध्ये झुंडीने फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पकडून हिरे बागेवाडी येथील शेडमध्ये ठेवण्याचा निर्णय झाला आहे. शेड उभारणी पूर्ण झाल्यावर ही मोहीम सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त शुभा बी यांनी ही माहिती दिली. दरम्यान मारुतीनगर येथील 2 वर्षांच्या बालिकेवरील हल्ला प्रकरणाची आयुक्तांनी सविस्तर माहिती दिली आहे. तेथील एका रिक्षाचालक कुत्र्यांना मांस टाकत होता. हे मांस खाण्यासाठी कुत्री तिथे मोठ्या संख्येने जमत होती. त्यातीलच एका कुत्र्याने बालिकेवर हल्ला केला. त्या रिक्षा चालकाची माहिती मिळाली असून त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचा आयुक्त शुभा बी म्हणाल्या.
रस्त्यावर मास्क किंवा खाद्यपदार्थ टाकू नयेत असा प्रकार आढळून आला तर कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्तांनी दिला. भांडुरा नाला वळवण्याच्या म्हादई प्रकल्पाला केंद्र सरकारने काही पर्यावरणीय आक्षेप घेतल्यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 5% रक्कम म्हणजेच 32,85,00,000 रुपये वन्यजीव संवर्धनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. भांडुरा नाला हे क्षेत्र जरी भीमगड वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत येत नसलं तरी तेथील परिसंस्थेमध्ये वाघ, बिबट्यांसारखे प्राणी व दुर्मिळ वनस्पती आढळतात. त्यामुळे प्रादेशिक कार्यकारी समितीने राज्य सरकारला जैवविविधता आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने वन्यजीव संवर्धनासाठी 5% जागा व निधी राखून ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. ही रक्कम भीमगड अभयारण्यातील गावांचं पुनर्वसन आणि स्थलांतरासाठी वापरण्यात येणार आहे. गावकऱ्यांना नव्याने जमीन खरेदी करता यावी यासाठी ही मदत दिली जाणार आहे. तसेच वन्यजीवांच्या नैसर्गिक हालचाली सुलभ होण्यासाठी प्रकल्पामधून अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. बेळगाव ते नवी दिल्ली थेट विमानसेवा दिनांक 6 पासून सुरू झाली आहे. बेळगावमधून रोज दिल्लीला 150 प्रवासी विमानाने प्रवास करत आहेत. अवघ्या 2.5 तासांमध्ये बेळगाव ते दिल्ली असा प्रवास करता येत असल्यानं बेळगावसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची सोय झाली आहे. गेल्या 6 दिवसात 750 प्रवाशांनी बेळगाव ते दिल्ली प्रवास केल्याची नोंद आहे. सांब्रा विमानतळावरून 4 वर्षांपूर्वी नवी दिल्लीसाठी इंडिगो एअरलाइन्सने विमान फेरी सुरू झाली. या विमान फेरीला सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल CI कोप्पड यांनी दाखवलेले धैर्य आणि सतर्कता यामुळे एका 55 वर्षीय प्रवाशाचा जीव वाचला आहे. ही घटना म्हैसूर अजमेर एक्सप्रेस बेळगाव स्थानकावर थांबलेली असताना घडली. भरमा गंगाराम कुंबर राहणार बसुर्ते हे आपल्या नातीला सोडून गाडीतून उतरत असताना त्यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्म व डब्याच्या मधल्या फटीत पडण्याच्या स्थितीत होते. त्याचवेळी ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल कोप्पड यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेतली आणि कुंबर यांना बाहेर ओढून अपघात टाळला. कुंबर यांना रेल्वे स्थानकावर प्राथमिक उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रेल्वे प्रशासनाने हेड कॉन्स्टेबल कोप्पड यांच्या धाडसाचं आणि तत्परतेचं कौतुक केलं. वडगाव शिवारात भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव नेमक्या भात पोसणी काळात जाणवू लागला असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यासाठी कृषी विभागानं पाहणी करून योग्य मार्गदर्शन आणि उपाययोजनांची माहिती द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. यंदा भरपूर पाऊस पडला असून मागे आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली आहे. भात रोपाची लागवड केलेल्या दिवसांपासून पाऊस सुरूच राहिल्यानं भात पिकावर बगळ्या आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झालाय. या संकटामुळे भात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वडगाव, येळूर, जुने बेळगाव, धामणे आदी गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भात पिकाचं उत्पादन घेतलं जात असून भात हेच या भागातील मुख्य पीक आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीत लागवड केलेल्या भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून भात पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण राहिलंय. यामुळे काही ठिकाणी बग्या आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आलमट्टी धरणाच्या उंचीमध्ये वाढ करून उत्तर कर्नाटकातील शेतीला अधिक सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय. अप्पर कृष्णा प्रकल्प टप्पा 3 अंतर्गत धरणाची उंची 519.6 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या निर्णयासाठी एकूण 1,33,000 एकर जमीन संपादनाची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून यासाठी खास भूसंपादन, पुनर्वसन आणि व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. हे प्राधिकरण महसूल आणि कायदा विभागाच्या नियंत्रणाखाली कार्य करणार आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे 5,94,000 हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी एकूण खर्च अंदाजे 75,000 कोटी रुपये असून त्यामध्ये जमीन संपादन व पुनर्वसनाचाही समावेश आहे. पुढील 4 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी दरवर्षी सुमारे 18,000 कोटी रुपयांचं बजेट राखीव ठेवलं जाणार आहे. हा निर्णय उत्तर कर्नाटकातील शेती आणि ग्रामीण विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असून स्थानिक पातळीवर सकारात्मक आर्थिक बदल घडवण्याची शक्यता आहे. शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून L&T कंपनीने ऑक्टोबरपासून पाणी पुरवठा 5 दिवसाआड करण्यास सुरुवात केली आहे.
यापूर्वी 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. सध्या राकसकूप जलाशयात 2475.9 फूट पाणीसाठा असूनही नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळत नाही ही चिंतेची बाब आहे. शहरातील 58 वॉर्डांपैकी केवळ 10 वॉर्डांमध्ये 24 तास पाणी पुरवठा सुरू असून उर्वरित 48 वॉर्डमध्ये 5 दिवसाआड पाणी मिळतंय. या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी L&T कंपनीकडून 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा उभारणीचं काम प्रगतीपथावर आहे. या योजनेमध्ये सुमारे 800 किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकण्यात येत असून शहर व उपनगरांसाठी 16 जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी 10 जलकुंभांचं काम पूर्ण झालं असून उर्वरित 6 जलकुंभांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांना लवकरच नियमित आणि विश्वासार्ह पाणी पुरवठा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे यांच्या वतीने आज रविवारी सप्तपदी मंगल कार्यालय गणपत गल्ली मच्छे येथे गावातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास समजून घेण्याचा उद्देश या परीक्षांमागे होता. परीक्षेचे आयोजन प्राथमिक व माध्यमिक अशा 2 गटांमध्ये करण्यात आले होते. विशेष म्हणजे यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरे आधीच दिली गेली होती, जेणेकरून ते योग्य प्रकारे अभ्यास करून परीक्षेत सहभागी होऊ शकतील. या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. गावातील अनेक पालक आणि शिक्षक वर्गाने या उपक्रमाचं कौतुक केलं असून अशा स्पर्धांमुळे मुलांमध्ये ज्ञानाची रुची वाढून त्यांचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेळगाव शहर शाखेमार्फत आज रविवारी होणाऱ्या पथसंचलनाच्या तयारीचा शहरात मोठा उत्साह दिसून आला. यंदा संघाच्या पथसंचलनाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उशिरा स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांनी मिळून पथसंचलनाच्या मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे माती टाकून बुजवले. काही ठिकाणी खडी टाकून रस्ते चालण्यायोग्य बनवण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा भगवे ध्वज, फलक व स्वागत बॅनर्स लावून वातावरण देशभक्तिमय करण्यात आले. शहरातील प्रमुख भागांमध्ये संघाच्या घोषवाद्यांचा सराव देखील ऐकायला मिळत होता. पथसंचलनाची उत्साही तयारी पाहता नागरिकात मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. पोलिसांकडून सुरक्षिततेची विशेष तयारी करण्यात आली आहे. हा उपक्रम शिस्त, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं. इंग्लंड येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रितांच्या क्रिकेट महोत्सव 2025 T10 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये बेळगाव नगरीच्या सुपुत्र अष्टपैलू क्रिकेटपटू अमेय मिलिंद भातकांडे याने अविस्मरणीय क्रिकेट खेळी खेळताना भारत ब्रिस्टल संघाला पाकिस्तान ब्रिस्टलियन्स संघावर नेत्रदीपक विजय मिळवून दिला. इंग्लंडमधील हिंटन चार्टर हाऊस क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात अमेय भातकांडे याने झंझावाती फटकेबाजी करताना 6 उत्तुंग षटकार व 3 चौकारांसह नाबाद 65 खेळाची खेळी केली. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी करताना 2 गडी बाद करत सामनावीर पुरस्कार पटकावला. अमेय भातकांडे याला रणजी क्रिकेटपटू मिलिंद चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभत आहे. राज्य परिवहनने बसेसची सुविधा पुरवण्याच्या मागणीकरता जमखंडी तालुक्यातील अलगूर येथे विद्यार्थ्यांनी विजापूर जमखंडी मार्गावर रास्ता रोको केला. अलगूर येथून जमखंडीतील शाळा महाविद्यालयांकडे शेकडो विद्यार्थी नित्य राज्य परिवहनच्या बसेसने प्रवास करत असतात. या मार्गामध्ये शेकडो बसेस धावत असल्या तरी अलगूर येथे बऱ्याचशा बसेस थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून शाळेला कॉलेजला वेळेमध्ये पोहोचणं कठीण झालं आहे. याविषयी अनेक वेळा मागणी करूनही दखल घेतली जात नसल्यानं विद्यार्थ्यांनी या राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यानं काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.